मोठ्या जड अंतकरणाने आज संपूर्ण महाराष्ट्राला आशाताईंना अलविदा करण्याची वेळ आली, निरोपाची वेळ आली। आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत। दुपारी 3 वाजेपर्यंत अंत्यदर्शन घेता येणार आहे। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं काल निधन झालं आणि संगीत क्षेत्रातील एक ताराच जणू निखळून पडला। शेवटच्या श्वासापर्यंत आशा भोसले या गात होत्या आणि सर्वांना पुन्हा पुन्हा त्यांच्या आवाजाच्या प्रेमात पाडत होत्या। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांवरच त्यांनी मोहिनी घातली होती। आज त्यांना अखेरचा निरोप द्यायची वेळ आली आहे। त्यांचा मुलगा आनंद भोसले यांनी अधिक माहिती दिली आहे। आनंद भोसले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय की आज सोमवारी सकाळी 10:30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत लोअर परळ येथील कासा ग्रँड इथं आशाताईंचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। तर दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत। अंत्ययात्रा होणार नाही आणि शिवाजी पार्क इथं जास्त गर्दी करू नये अशी विनंतीही त्यांनी यावेळी केलेली आहे। गानसम्राज्ञी लता मंगेशकर ज्यांना सर्वजण दीदी म्हणत होत्या, त्या आशाताईंसाठीही दीदी होत्या। दोघी सख्या बहिणींचं भारतीय संगीत क्षेत्रातील योगदान कधीही न विसरता येणार आहे। 6 फेब्रुवारी 2022 रोजी रविवारी लता मंगेशकर यांचं निधन झालं। त्या 92 वर्षांच्या होत्या। तर काल रविवारीच वयाच्या 92व्या वर्षी आशा भोसलेंनीही जगाचा निरोप घेतला। हा योगायोग समजताच सर्वांच्याच डोळ्यात आपसूक पाणी आलं। या ठिकाणी शिवाजी पार्क इथं ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या अंत्यविधीची पूर्वतयारी या ठिकाणी सुरू आहे। ठाकरे कुटुंबियांनी सुद्धा पार्श्वगायिका आशा भोसले यांचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे। अतिशय जड अंतकरणाने संपूर्ण महाराष्ट्र आज आशाताईंना अलविदा करणार आहे।